प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, त्या स्वराज्याला वेगळी कलाटणी देऊन एक महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसल्या जात होता आणि त्या पुसल्या जात इतिहासाला पुनरुज्जीवित करणारे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून पहिल्यांदा शिवजयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर याच ज्योतिबा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून समाजसेवा समाज सुधारणा करणाऱ्या ज्यांची आज जयंती आहे त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वराज्य प्रत्यक्षात कायद्यारूपी प्रत्यक्षात उतरवणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महान व्यक्तिमत्वांना प्रथमतः मी अभिवादन करतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो. तर मित्र, एक काळ होता की त्या काळाला पुरुष प्रधान संस्कृती म्हणून मानल्या जात होतं. ज्या काळात वर्णव्यवस्था अंमलात होती त्या काळामध्ये वर्णव्यवस्थेनुसार आपल्याला काम करावं लागत होते. 4 वर्ण होते, त्या 4 वर्णानुसार कामाची विभागणी केल्या जात होती आणि एका वर्णातला माणूस दुसऱ्या वर्णामधलं काम करू शकत नव्हता. आणि हा वर्णभेद पहिल्यांदा मिटवण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर ते आहेत महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर त्या काळी स्त्रीला जास्त असं महत्व नव्हतं. स्त्रीला चूल आणि मूल या 2 गोष्टीमध्येच अडकवण्यात आलं होतं आणि स्त्रीची ओळख फक्त चूल आणि मूल होती. बाकी सगळ्या बाहेरच्या ज्या गोष्टी त्या पुरुषांनी करायच्या आणि स्त्रीने काय करायचं, फक्त आपल्या घरची चूल सांभाळायची, लेकर सांभाळायचे, संसार सांभाळायचा, याच्या व्यतिरिक्त स्त्रीला दुसरं काही महत्व नव्हतं. मग त्या काळामध्ये या सगळ्या परंपरेला फाटा देत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांनी निर्धार केला की मुली सुद्धा शिकल्या पाहिजे. समाजामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून मुली सुद्धा पुढे गेल्या पाहिजे आणि हाच संकल्प करून त्या दोघांनी पुण्यामध्ये भिडेवाडा या ठिकाणी एक मुलींसाठी शाळा उघडली. आणि शाळा उघडल्याच्या नंतर त्यांना एवढा त्रास झाला की समाज सांगत होता की मुलींना शिकवायचं नाही, मुलगी घराच्या बाहेर काढायची वस्तू नाही, मुलीला फक्त घरात ठेवलं पाहिजे, दाराच्या बाहेर मुलगी शोभत नाही, असा त्यावेळेसच्या समाजाचा विचार होता. मग समाजामधून तीव्र विरोध व्हायला लागला. सावित्रीबाई फुले ज्यावेळेस शाळेला शिकवायला जायच्या त्यावेळेस सावित्रीबाई फुले आणि त्यांच्यासोबत एक मुस्लिम शिक्षिका होत्या फातिमा शेख नावाच्या, त्या दोघींवर त्यावेळेसच्या समाजकंटकाकडून चिखलफेक व्हायची, शेण फेकल्या जायचं, त्या अक्षरशः शेणा चिखलानं भरून जायच्या, ओळखू यायच्या नाही. पण त्यांच्यासोबत एक पिशवी असायची आणि त्या पिशवीमध्ये दुसरी एक साडी असायची आणि ते शाळेत गेल्याच्या नंतर त्या कपडे बदलायच्या, पण समाजाला तोंड द्यायच्या नाही. त्यांचं ध्येय एकच होतं की समाजातील प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे. जशी आज आपल्या शाळेत मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त, शाळेत येण्यामध्ये, हाजरी पटावर, पहिल्या येण्यामध्ये, कुठल्या ऍक्टिव्हिटी करण्यामध्ये, अभ्यास करण्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये मुली पुढे आहेत. आणि याचं कारण फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले. कारण सावित्रीबाई फुलेंनी अंगावर शेण आणि चिखल घेतलं नसतं तर आज या मुली आज सुद्धा चूल आणि मूल या परंपरेमध्ये आज सुद्धा गुंतून राहिले असतात. पण दुर्दैवानं आपण सावित्रीबाईचा इतिहास वाचत नाही, आपण ज्योतिबा फुलेंचा इतिहास वाचत नाही, आपण इतिहास भरकटत चाललाय आपला इतिहास. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्याला जे बिग बॉस, सूरज चव्हाण, MC स्टॅन हे आपले सध्याचे आदर्श. आपल्याला सावित्रीबाई फुलेंनी आपल्यासाठी काय काय केले याच्या खोलात आपण आजपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला नाही. किंबहुना आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात सावित्रीबाईचा, ज्या ज्या घरामध्ये मुलगी शिकत आहे किमान त्या त्या घरात तरी सावित्रीबाईचा फोटो असायला पाहिजे होता. पण दुर्दैवानं हळूहळू आपण त्या विचारापासून दूर होत चाललो. आपण कोणामुळे इथं याचा आपल्याला भान राहत नाही. तर शेण चिखलाचा मार फुलं समजून घेई, शेण चिखलांचा मार फुलं समजून घेई, हो कशी उत्तराई माझी सावित्री तुमाई, होती व्याख्या महिलेची घर सुल आणि मुलं, होती व्याख्या महिलेची
घर चूल आणि मुलं काटेरित्या व्यवस्थेत तू ग सुगंधित फुलं जुमानले नाही कधी कधी मानली नाहर जुमानले नाही कधी कधी मानली नाहर किती धारदार होती तुझ्या लेखनीची धार जसा स्वराज्याच्या पाठी होता खंबीर शिवबा जसा स्वराज्याच्या पाठी होता खंबीर शिवबा तसा माई तुझ्या पाठी ढाल होऊन ज्योतिबा ढाल होऊन ज्योतिबा माई तुझ्या जन्मामुळे झाला स्त्रीचा उद्धार माई तुझ्या जन्मामुळे झाला स्त्रीचा उद्धार पाया लागून या तुझ्या कसे मानावे आभार माई तुझ्या गया पोरी माई तुझ्या गया पोरी घेती आकाशी भरारी तुझा संघर्ष जिंकला ज्ञान गंगा घरोघरी ज्ञान गंगा घरोघरी ज्ञान गंगा घरोघरी ज्या सावित्रीमाईमुळे आपण आज इथं शिकतो त्या सावित्रीमाईमुळे आपल्या देशाची राष्ट्रपती देशाची पंतप्रधान एखाद्या राज्याची मुख्यमंत्री एक महिला होऊ शकते ज्या जिल्ह्याचं सर्वोच्च पद सर्वोच्च अधिकार असणारं कलेक्टर नावाचं जे पद आहे त्या पदावर सुद्धा एक मुलगी बसू शकते हे शिक्षण ज्या सावित्रीमाईमुळे मिळाले त्या सावित्रीमाईच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय सावित्री